सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार। आज 16 जून 2026 शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी सासवड शहराचे आम्ही सर्वजण या ठिकाणी नगरपालिकेत बसलेलो आहोत। आणि खरं तर सर्वप्रथम सासवड नगरपालिकेतल्या हद्दीतील नागरिकांचे आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो की अनेक प्रयत्न करून देखील आपल्याला पाणी देण्यामध्ये सासवड नगरपालिका त्या ठिकाणी अपयशी ठरत आहे। देशातली नंबर 1 ची नगरपालिका म्हणून आपण जिचा उल्लेख करतो, गेले 20 वर्ष झालं उन्हाळ्यात मात्र 15-15 दिवसाला त्या ठिकाणी पाणी येतंय आणि नागरिकांचे प्रचंड त्या ठिकाणी हाल होत आहेत। अनेक विनवण्या केल्या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी, सीओना त्या ठिकाणी, परंतु मार्ग निघत नाही। अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पत्रकारांसमोर आणि आपल्या सगळ्यांसमोर काही गोष्टी आम्हाला मांडाव्याशा वाटल्या म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमा झालो। सगळ्यात सुरुवातीला तर सांगतो, 1-1.5 वर्षापूर्वी नामदार विजय बापू शिवतारेंनी पाणी योजना त्या ठिकाणी मंजूर केली। तिचा हा पुरावा 143 कोटीची पाणी योजना बापूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झाली। परंतु काही दिवसापूर्वी अनाधिकृतरित्या गपचूप मध्ये त्या ठिकाणी त्या पाणी योजनेचं उद्घाटन काही मंडळींनी केलं। ठीक आहे, काही मंडळींनी गपचूप जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं। त्या उद्घाटनाला कुठलाही शासकीय अधिकारी त्या ठिकाणी दिसत नाही, सीओ दिसत नाही, परंतु विशिष्ट पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्या ठिकाणी पाणी योजना करतोय वगैरे वगैरे वगैरे, लोकांना फसवण्याचं काम गेले 20 वर्षाला चाललंय। त्याचा दुसरा भाग म्हणून काही दिवसापूर्वी जनसेट बसवलं आणि आपल्याला सांगितलं गेलं पत्रकारांच्या माध्यमातून की आम्ही आता वीरच्या धरणाच्या तिथं कुठंतरी जनसेट बसवतोय आणि आता तुम्हाला पाणी दिसाड येणार। परंतु तुम्ही नीट अभ्यास करा, जनसेट बसवण्यापूर्वी 4 दिवसाला पाणी येत होतं, आता तेच पाणी 8-8, 10-10 दिवसानंतर यायला लागले। म्हणजे जनसेट बसवल्यानंतर पाणी लवकर आलं पाहिजे का लेट आलं पाहिजे ह्याचा विचार नागरिकांनी करावा। नागरिकांना त्या ठिकाणी कोण फसवतंय, कोण चुकीचं काम करतंय, कशा पद्धतीने चाललंय ह्या गोष्टी समजून आल्या पाहिजेत। आम्ही जरी विरोधात असलो तरी आमचं काम आम्ही करतोय। आमचं काम आहे त्या ठिकाणी मांडणं, काही प्रश्न तुमच्या समोर मांडणं, नगरपालिकेत मांडणं, नगरपालिका सीओना मांडणं आणि त्या ठिकाणी काही गोष्टी करून घेणं। परंतु इथं एक अधिकारशाही, हुकुमशाही अशा पद्धतीने काम चाललंय। आता काही सकाळी मी पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी गेलो असता काही टँकर वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी भरले जात आहेत। मी सीओना फोन केला की बाबा सर, हे टँकर जे भरले जात आहेत ह्याला काही नगरपालिकेने परवानगी दिलेली आहे का? कारण बरेच पाणी त्या ठिकाणी उचललं जाते, लोकांचे पाण्याचे हाल चालू आहेत आणि टँकर भरायचं काम चाललंय। तर सीओनी त्या ठिकाणी सांगितलं की अधिकृतरित्या तशी काही परवानगी नगरपालिकेतून दिली नाही, परंतु ते आज उद्या बंद करायच्या मोडमध्ये आहेत। परंतु माझं असं म्हणणं आहे, मी माहिती घेतल्यावर मला तिथं असं सांगितलं की एक टँकर त्या ठिकाणी 20-20, 25-25 खेपा त्या ठिकाणी मारतोय, 3 आणि 4 टँकर त्या ठिकाणी पाणी भरतायत। तर एक टँकर जर 1,00,000 लिटर पाणी नेत असेल तर 4 लाख लिटर पाणी तिथनं उचलण्याचं काम कुणीतरी करतंय। आणि मग हे पाणी चोरलं जातंय का? कारण हे गोरगरिबांचं पाणी, सर्वसामान्य लोकांचं पाणी ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतंय का? कारण टँकर कुणाला टाकला जातोय, काय केलं जातंय, वैयक्तिक हितासाठी वापरला जातोय का? त्या टँकरवर नियंत्रण नगरपालिकेचं आहे का? मी सीओना विचारलं की ह्या टँकरवरती नियंत्रण नगरपालिकेचं आहे का? जर नगरपालिकेचं पाणी भरताय तर टँकरवर नियंत्रण नगरपालिकेचं हवं। तर त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी नाही, नगरपालिकेला काय माहित नाही असं तसं। म्हणजे याचा अर्थ हे पाणी चोरलं जाते का? गोरगरीब सर्वसामान्य लोकांना 15 दिवसांनी पाणी येतंय, मग हे गोरगरिबांचंच पाणी आहे ना, 4 लिटर रोज तुम्ही उचलताय, हे चोरीला जातंय का? अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम त्या नगरपालिकेत चाललंय। बाहेरचं कोंडाळ सकाळी मी पाहिलं, 2-3 लेडीज त्या ठिकाणी हांडा आणि ते घेऊन बसल्या होत्या। मी त्यांना विचारलं की बाबा बाहेरचा नळ का बंद येतो पाणी पुरवठ्याचा? तर तो नळ सुद्धा म्हणले बंद करून टाकलेला आहे। गोरगरिबांचं त्या ठिकाणी हाल करायचे आणि वैयक्तिक पाणी भरायचं असं काम त्या ठिकाणी चाललंय। लोकांना वेठीस धरायचं काम चाललंय, हर एक बाबतीत खोटं बोलायचं आणि निश्चितपणे वेळ मारून न्यायची, अशा पद्धतीचं काम अनेक दिवस झाला आपण सगळेजण बघतोय।
माझा तर लोकांना हा सवाल आहे की 20 वर्ष आलं तुम्ही काही लोकांना मतदान करताय आणि मग 20 वर्ष झालं या मंडळींना पाण्याची व्यवस्था करता आली नाही का? 20 वर्ष झालं ह्या मंडळींना त्या ठिकाणी कुठंतरी पाण्याचा स्टॉक करता आला नाही का? आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांची जागृती झाली पाहिजे. आम्ही मध्ये ह्याही गोष्टीचा उल्लेख केला की ज्या गोष्टी नगरपालिकेत घडतात, ज्या गोष्टी नगरपालिकेत होतात, ज्या गोष्टी प्रेस असू द्या, मिटिंग असू द्या, नगरपालिकेची जनरल बॉडी असू द्या, या सगळ्या गोष्टीत ऍटलिस्ट पत्रकार तरी इन्व्हॉल्व करा, ऍटलिस्ट नागरिकांना बसायची परवानगी द्या. ह्याही गोष्टी तुम्ही नागरिकांपासून लपवताय म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होतोय. या गोष्टी तुम्ही नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आता कोणी मंडळी पाणी त्या ठिकाणी वाटतंय, निश्चितपणे चांगले काम काही लोक करत असतील, मी नाही म्हणत नाही. आता आमचे त्या ठिकाणी राजू टकले माझ्या शेजारी बसलेत, त्यांचं देखील चौकातला बोर त्या ठिकाणी चालू आहे, गोरगरीब लोकांना तो खाली करून दिलेला आहे. त्या ठिकाणी ते पण पाणी वाटतायत, परंतु त्याची कुठे जाहिरात करायचं काम आम्ही मंडळींनी केलं नाही. संदीप जगतापांचं त्या ठिकाणी हाडकोमध्ये सगळ्या गोरगरीब लोकांसाठी बोर खुल्या ओपन चालू आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं देखील संदीप शेट्टी कुठे जाहिरात केलेला आम्हाला मंडळीला दिसलं नाही. बाळासाहेबांचं त्या ठिकाणी जयदीप मंगल कार्यालयाच्या ठिकाणी नळ आणि बोर चालू आहे, सगळ्या लोकांना खुलं करून दिले, तिथं कुठं बाळासाहेबांनी जाहिरात केलेली मला दिसत नाही. पप्पू मेहत्रेंचं त्या ठिकाणी रावताळीत बोर चालू आहे, चालू करून दिलंय पाण्याचं कनेक्शन, तुम्ही जाऊन हे सगळ्या गोष्टी बघू शकता. आणि मग तिथं कुठे जाहिरात केलेली दिसत नाही. आमचं असं म्हणणं आहे, ही वेळ ही नागरिकांच्या कठीण प्रसंगात नागरिकांबरोबर उभं राहण्याची, ही वेळ जाहिरात करण्याची नाही, ही वेळ खोटं बोलण्याची नाही. निश्चितपणे लोकांच्या बरोबर उभं राहून ऍटलिस्ट त्या लोकांना पाणी द्यायचं काम केलं पाहिजे. आता परवा दिवशी शिवनचं माझं थोडंसं फोनवर शाब्दिक झालं की मी शिवनला फोन केला की बाबा नेताजी चौकाच्या परिसरात 15 दिवस झालं पाणी नाही. 15 दिवस झालं पाणी नाही, लोकांनी करायचं काय? पाणी नसल्यानंतर बऱ्याच गोष्टी समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यांनी मला सांगितलं की ते शनी मंदिराच्या तिथं कुठंतरी काहीतरी त्या एका ठेकेदाराकडून चोकअप झालंय आणि ते चोकअप निघत नाही. 15 दिवस जर चोकअप नसेल निघत तर आपण मंडळींनी काय करायचं? 15 दिवस नगरपालिकेला साधं एक चोकअप नसेल निघत तर नगरपालिका आपली ड्रेनेज लाईन आणि ह्या मोठमोठ्या लाईन 143 कोटीच्या योजना कशा करणार आहेत? हा खरं तर फार मोठा प्रश्न आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या लक्षात आल्या पाहिजे. इथं काय चाललंय? एका बाजूला फसवायचं काम चाललंय, एका बाजूला खोटं बोलायचं काम चाललंय. आणि इथं निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सगळे बांधील आहोत. अनेक वेळा लोकांसमोर त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागे गेलो, त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही पाण्याचं नियोजन करतोय, आम्ही जनसेट बसवतोय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. आणि कशाचं काय? काहीच नाही. सगळं चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललंय. उलट वैयक्तिक टँकर तुम्ही भरून देताय. मला काय कळलं ना, वैयक्तिक टँकर तुम्ही कशासाठी भरताय तर त्याच्यावर नगरपालिकेचं कंट्रोल पाहिजे. नगरपालिकेचा कसलाच कंट्रोल त्याच्यावर नाही. हा तुम्ही जाहिरातबाजी करताय. माझं म्हणणं आहे जाहिरातबाजी करायची वेळ नाही, ही वेळ आहे गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी कुठेतरी वंचित फिरावं लागतंय. सासवड सारख्या शहरात जर पाण्याची अवस्था असेल तर आपण मंडळी करतोय काय नगरपालिकेत बसून? मला निश्चितपणे आपल्या सगळ्यांची एक नगरसेवक म्हणून माफी मागावी वाटते की निश्चितपणे ह्या गोष्टी कधी शॉर्ट आउट व्हायला पाहिजे होत्या, परंतु सत्तेत काही मंडळी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी बराच मोठा चालला. आपल्या समोर भविष्यात येईलच, त्या गोष्टी आज न उद्या आपल्या समोर येतील. परंतु मला हे सांगायचं आहे की सगळे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी आपापल्या परीने काम करतायत. ज्याच्यासाठी करतायत ते निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याची कुठं आम्ही जाहिरात केली नाही. परंतु ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत की हे करतोय, ते करतोय, ड्रेनेज करतोय, ते करतोय, हे निश्चितपणे आपण तोलून मापून घेतलं पाहिजेत. जनता शेवटी जनार्दने, कोणी इथं हुकुमशाही पद्धतीने वागायचं कारण नाही. एका बाजूला नगरपालिका ताब्यात घ्या, एका बाजूला पाणी ताब्यात घ्या, एका बाजूला रस्ते ताब्यात घ्या, एका बाजूला लोकांची मतं ताब्यात घ्या. हुकुमशाही पद्धतीने काम चाललंय, इथून पुढच्या काळात ते चालू देणार नाही. निश्चितपणे पाण्याची विषय हा भविष्यात कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून आमदार विजय बापू शिवतारे यांनी 143 कोटीची योजना सासवडसाठी मंजूर केली. वर्ष झालं, त्याचं उद्घाटन सुद्धा तुम्हाला करता येणार. 12.5 कोटी रुपये पाणी योजनेचे आलेले माघारी गेले. शासनाने पत्र पाठवलं की हे 12.5 कोटी तुम्ही वर्ष झालं वापरले नाही, ते माघारी पाठवा. ते पैसे माघारी गेलेत आणि आता कुठेतरी पाण्याची टंचाई झाली म्हणून तुम्ही चोरासारखं जाऊन उद्घाटन करताय. पण तुम्ही उद्घाटन करायला गेला तर सीओ का नाहीत, तिथं शासकीय अधिकारी नाहीत, तालुक्याच्या आमदारांना पत्र आहे का? नगर उत्थानचं काय केलं? सीएम साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिली, डीसीएम साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिली.
तुमचे बीजेपीचे सासवड शहरचे आमचे मित्र ते बी त्या ठिकाणी मला दिसत नाहीत. आम्ही सगळे इतर पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी नाहीत. म्हणजे निश्चितपणे ह्या गोष्टी तुम्ही लोकांना फसवायचं काम अनेक वर्ष झालं करताय. इथून पुढच्या काळात ते करून दिलं जाणार नाही. आणि वैयक्तिक जी काही कामं नामदार विजयबापू शिवतारेंनी सासवडसाठी टाकली ती सुद्धा तुम्ही होऊन देत नाही. बापूंना कुठेतरी श्रेय मिळावं म्हणून मिळेल, नाही मिळावं म्हणून तुम्ही त्याही गोष्टी थांबवताय. मला आपल्याला विनंती करायची आहे की निधी कोणी आणला ह्याच्यापेक्षा सासवडमधल्या लोकांचं काम होणं गरजेचं आहे. काम होऊ द्या. अजून गेले 35 वर्षाला आपण पाहण्यासाठीच भांडतोय, लाईटसाठीच भांडतोय. निश्चितपणे यातनं मार्ग काढायचा असेल तर लोकांनी सतर्क झालं पाहिजे. आम्ही मंडळी त्या ठिकाणी भांडत आहोत. आम्ही मंडळी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी शॉर्ट आउट व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत. निश्चितपणे बापूंच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेवढा काही निधी सासवडमध्ये येईल तो आणून जो काय बॅकलॉग सासवडचा राहिलाय तो भरून काढण्याचं काम केलं जाईल. इथनं मागच्या काळात जो काही निधी आला तो कुठे गेला, कोणाच्या घरात गेला, कसा भ्रष्टाचार झाला, काय झालं, कोणत्या कोणत्यात भ्रष्टाचार झाला ह्याचे पुराव्यासहित काही गोष्टी तुमच्या समोर भविष्यात येतील. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.